बाळासाहेब ठाकरेंचे जे स्वप्न होतं कोल्हापूरवर भगवा फडकण्याचं, तो नक्कीच यावेळी भगवा फडकणार. स्मार्ट कोल्हापूर आता विजन हे 2 नंबर प्रभागासाठी न ठेवता विजन कोल्हापूर या माध्यमातून स्मार्ट करण्याचा प्रयत्न करीन. सत्यजित उर्फ नाना कदम साहेबांच्या यांच्या माध्यमातून 2015 पासून मी त्यांच्या संग काम करत आहे. 2015 पासून आम्ही त्या प्रभागात तळागाळापर्यंत लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केले. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये आणि जाणून घेऊयात तिथल्या उमेदवाराची ओळख आणि त्यांना जनतेकडून मिळणारा प्रतिसाद. मी वैभव दिलीप माने, शिवसेनेची मला उमेदवारी मिळालेला आहे. सत्यजित उर्फ नाना कदम साहेबांच्या यांच्या माध्यमातून 2015 पासून मी त्यांच्या संग काम करत आहे. 2015 साली तारुण्य आघाडीच्या माध्यमातून माझी बायको, माझी पत्नी नगरसेविका म्हणून प्रभागात निवडून आली. त्यानंतर पाण्याच्या टाकीचा प्रश्न असू दे, रस्त्याचा प्रश्न असू दे, कुठलीही सुविधा म्हणजे सामान्य जनतेपर्यंत जे नाना कदम साहेबांचं विजन आहे त्या पद्धतीनं 2015 पासून आम्ही त्या प्रभागात तळागाळापर्यंत लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्या माध्यमातून आज मला अनुसूचित जातीमधून पुरुष या ह्याच्यातून मला उमेदवारी मिळाली आणि मी स्मार्ट कोल्हापूर आता विजन हे 2 नंबर प्रभागासाठी न ठेवता विजन कोल्हापूर या माध्यमातून स्मार्ट करण्याचा प्रयत्न करीन. आणि जे एकनाथ शिंदे साहेबांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे स्वप्न होतं कोल्हापूरवर भगवा फडकण्याचं, तो नक्कीच यावेळी भगवा फडकण्यात यश मिळेल आम्हाला. एकनाथ शिंदे यांची कॉमन मॅन किंवा डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशी एक स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली आहे. त्या ओळखीचा आणि त्यांच्या पहाटेपर्यंत काम करण्याच्या पद्धतीच्या निवडणुकीमध्ये ते गेम चेंजर ठरू शकतं का? हो, नक्कीच. कारण का जर तुम्ही बघितला विधानसभेला क्लीन स्वीप म्हणजे 10च्या 10 आमदार कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून आले. त्या पद्धतीनं आज महायुतीचा झेंडा कोल्हापूर महानगरपालिकेवर फडकणार आणि पहिला महापौर हा शिवसेनेचाच होणार. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे आरोग्याच्या योजना असतील किंवा लाडकी बहीण योजना असेल, आज जर तुम्ही बघितला तर तळागाळापर्यंत लाडक्या बहिणी पुन्हा एकदा कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकण्यासाठी सज्ज आहेत.